मंडळी सुप्रभात. मी शंतनू आपलं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनल फिरस्ती आणि बरंच काहीमध्ये. आज मी खूप एक्सायटेड आहे कारण 2 गोष्टी आहेत. एक तर बऱ्याच दिवसांनी तळकोकणात चाललो आहे आणि थोडंसं वेगळं आहे या ट्रिपबद्दल ते असं, की आपण पहिल्यांदाच बाय एअर इकडे चाललेलो आहोत आणि विथ फॅमिली चाललो आहे. पण चिरंजीव फर्स्ट टाईम तळकोकणाला व्हिजिट करत आहेत. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे ही सफर आणि खूप माहिती पण उपयुक्त अशी तुम्हाला मिळेल. तर पूर्ण सिरीज नक्की बघा आणि मी आशा करतो की माझ्याबरोबर तुम्ही पण ही सफर नक्की एन्जॉय कराल. माईकचं बटणच ऑन केलं नव्हतं त्यामुळे थोडंसं व्हॉईस ओव्हर केला आहे. सर्व एअरपोर्टवरचे सोपस्कार करून विमानात बसलो. छोटं विमान आहे कारण शॉर्ट जर्नी आहे, पण मे बी नवीनच असल्यामुळे खूप सुस्थितीत आहे विमान. अशी काही वाचायला स्टोरी बुक्स वगैरे होती आणि 2x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे. छान होता हा अनुभव. लँड होण्यापूर्वी विमान शेवटची 10 मिनटं समुद्रावरनं उडतं तेव्हा असं छान मस्त देवबाग, तळाशील, समुद्राचं दर्शन होतं. आणि साधारण तासाभरामध्ये आम्ही चिपी विमानतळावर पोचलो. फ्लाय 91चं विमान होतं आणि उतरल्यावर त्याला समोर महादेवांचं सुंदर चित्र दिसलं. रिक्षावाले काका येऊन थांबलेच होते एकदम वेळेमध्ये त्यांच्याशी बोलणं झाल्याप्रमाणे आणि मग आम्ही रिक्षात बसून मालवणसाठी निघालो. वाटेत एक एकदम घरगुती पद्धतीचं छोटं उपहारगृह होतं म्हणून इथे नाश्त्याला थांबलो. छान आंबोळी आणि चटणी, उसळपावचा आनंद घेतला. एकदम घरगुतीचं होती. मालवणला पोचल्याप्रमाणे बाईक रेंटवाले सर्व्हिसेसवाले बाईक घेऊन ऑलरेडी थांबले होते. बाईक वगैरेची चेकिंग करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या सफरीला, कुणकेश्वरला. स्कूटरवरून हा प्रवास करायला खूप मजा येत होती. मस्त रहदारी मुक्त रस्ते, भरपूर आजूबाजूला निसर्ग, शुद्ध हवा, त्यामुळे खूप मजा येते. रमतगमत साधारण तासाभराने आम्ही आमच्या स्टेकेशनवर पोचलो आणि इथे या श्वान फॅमिलीनं आमचं छान स्वागत केलं. रूमच्या फ्रंट डेकमधनं हा असा काही सुंदर छान समुद्राचा व्ह्यू होता आणि हे बघून साईश खूपच एक्सायटेड झाला, नाचायलाच लागला. त्याचा आनंद, तो इतका आनंदित झाला की सुपर एक्सायटेड. थोडा वेळ रेस्ट करून जेवण करून मग बाहेर पडलो. आता आपण चाललो आहे मीठमुंबरी समुद्रकिनाऱ्याकडे. ॲक्च्युली याच्या आधी श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं जाऊन दर्शन घेतलं होतं, पण त्याचा व्हिडिओ सेपरेटच अपलोड करतो आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्ही हा मस्त सिनिक रोड आणि मस्त समुद्र दर्शनाचा व्ह्यू एन्जॉय करा.
इथे मस्त पांढऱ्या शुभ्र रेतीच्या या समुद्र किनाऱ्यावर अशी ही वेली होती. पानांचा हिरवा कलर, त्याच्यावर असलेली जांभळी फुलं फारच सुंदर दिसत होती. अशी रम्य संध्याकाळ मिठमुंबरी समुद्र किनारा घालवल्यावर आम्ही देवगड पाऊनचक्की उद्यानावर पोचलो. इथे अंधार पडला होता तोपर्यंत. ऑलरेडी माझ्या स्टेकेशनमधनं एवढा सी व्ह्यू पाहिला होता, त्यामुळे आता काही आम्ही मिस नाही केलं. पण तुम्ही येणार असाल तर शक्यतो इथे सूर्यास्तापूर्वी या. इथे बसून छान सूर्यास्ताचा सुंदर अनुभव तुम्हाला घेता येतो. हे खूप छान डेकोरेट केलेलं सुंदर उद्यान आहे. हे छान वाटतं संध्याकाळी बसायला. इथे बाहेर साईशनी त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टीचा आनंद घेतला. त्याला या बॅटरीवरच्या कार चालवायला खूप आवडतं. इथे बाहेर असं एंटरटेनमेंटच्या काही गोष्टी आहे. ही झिपलाईन आहे देवगडची, आणि इथे असे खायचे वगैरे प्यायचे वगैरे खूप स्टॉल्स आहेत. सध्या वेदर कंडिशनमुळे ही झिपलाईन बंद होती. इथे छान संध्याकाळ घालवायला एकदम छान जागा आहे. इथेच वॉकेबल 2 मिनिटाच्या अंतरावर होय महाराजा किचन नावाचं रेस्टॉरंट आणि छोटा होमस्टे आहे. इथले शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही जेवण अतिशय उत्तम मिळतं. त्यामुळे जर इकडे आला ना तर जेवायला नक्की इथे या. अशा प्रकारे या सफरीमधला आपला पहिला दिवस संपला. आता झोपतो, आराम करतो आणि उद्या भेटतो तुम्हाला पुढच्या सफरीमध्ये.